नमस्कार, सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैठणी साडी किंवा काठपदर साडीसाठी बनवण्यात येणारा अतिशय सुंदर असा गळा अतिशय सोप्या पद्धतीने कसा शिवायचा ते दाखवणार आहोत. तर त्यासाठी लागणारा आधी आपण मेजरमेंट बघूया. या ठिकाणी आपण घेतलेली आहे उंचीसाठी 13.5 इंच, छातीसाठी आहे 34, कंबर 28, आर्मलेन जे आहे म्हणजे मुंडाखोली आहे 6.5 इंच, शोल्डरसाठी 6 आणि नेक विड्थ घेतलेली आहे 3. आता आपण इथं उंचीचं मार्जिन करून घेतलेलं आहे 13.5 मध्ये 1 इंच ॲड करून आपण 14.5 वर मार्किंग केलेलं आहे. मुंडाखोली 6.5 इंचावर घेतलेली आहे. आता आपण छातीचं मेजरमेंट टाकून घेत आहोत. आता छाती 34 होती म्हणून त्याचा चौथा भाग आपण 8.5 इंच घेतले. एक्स्ट्रा मार्जिनसाठी आपण इथं 2 इंच ॲड केले. आता छातीचं आलेलं 10.5 इंचाचं मेजरमेंट आणि त्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं, म्हणजे आपल्याला 10 इंचावर कमरेवर मार्जिन घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट क्रॉस पद्धतीने थोडंसं जोडायचं. आता आपण शोल्डरचा भाग बघत आहोत. शोल्डरसाठी इथं मी आडवे 6 इंचापर्यंत मेजरमेंट घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नेक विड्थसाठी 3 इंच घ्यायचे आहेत. आता आपल्याला शोल्डरची जी रेषा आली होती ती छातीच्या रेषेवर सरळ पद्धतीने आखून घ्यायची आहे. त्यानंतर क्रॉस पद्धतीने 1 इंच घेऊन आपल्याला मागील मुंड्याचा आकार इथं द्यायचा आहे. आता आपण नेकसाठी लांबी आपण 3 इंच घेत आहे. तसंच आडवेसुद्धा आपले 3 इंच आलेत. क्रॉस पद्धतीने आपण 1 इंच घेऊन इथं गोलाकार आकार देणार आहोत. हलक्या हाताने व्यवस्थित इथं गोलाकार द्यायचा आहे. आता आपण ह्यामध्ये बोटनेकसाठी व्यवस्थित असा शेप काढणार आहोत. तर पट्टीसाठी मी 3.5 इंच घेतलेले आहेत. बॅकपट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. 3 इंच, 4 इंच किंवा कमी असेल तर कमी. आता आडवे मी इथं 3 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. इथं हळुवारपणे व्यवस्थित आपल्याला लागणारा आकार ह्या पॉईंटपर्यंत घेऊन यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूला थोडासा निमुळता आकार आपल्याला करायचा आहे, म्हणजे थोडासा क्रॉस पद्धतीने हा शेप द्यायचा आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर खूप परफेक्ट दिसेल. आता आपण जो मधला पॉईंट होता तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या अस्तरवर आपल्याला तो पॉईंट थोडासा वाढीव करून घ्यायचा आहे, कारण आपल्या शिवण्यामध्ये मार्जिन जातं. म्हणून मेन फॅब्रिकवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसची जी पट्टी होती ती आपण ह्या मधल्या पॉईंटसाठी वापरणार आहोत. आता मधला जॉईंट आपण पुन्हा देणार आहोत, म्हणून आपल्याला अस्तरमधून कटिंग करून घ्यावं लागलेलं आहे. आणि तसंच आपण ब्लाऊज पीसचे देखील 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही भाग टाचण्यांच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शिवताना परफेक्ट शेपमध्ये शिवता येईल. याप्रमाणे इथं आपण व्यवस्थितपणे स्टिच करून घेत आहे. ब्लाऊजचे गळे शिवताना कधीही घाईघाईत टिपा मारायच्या नाही, जेणेकरून शेप बिघडू शकतो. आता आपण खालच्या बाजूला कंबरपट्टी अटॅच करणार नाही, फोल्ड करणार आहोत, म्हणून खालच्या बाजूने देखील आपण टिपच मारून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित कट करून आपण पलटी करून घेतलेलं आहे. आता या शेपवर म्हणजे पूर्ण शिवलेल्या भागावर आपण दाबटीप मारायची आहे. या ठिकाणी आपण जी बॉर्डर काढून घेतली होती ती घेतलेली आहे. आता ही बॉर्डर आपल्याला खालच्या आणि वरच्या बाजूने स्टिच करायची आहे आणि आपण जे शिवलेले आकार होते तर ते आपण इथं मार्जिनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत, जे आपण पॉईंट काढले होते त्याप्रमाणे. 3 इंच आपल्या वरच्या बाजूला होता म्हणून आपण 3 इंचापर्यंत हे घेत आहोत. खालच्या बाजूने 2.5 इंच. तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपला बॅक पार्टचा जो शेप होता, आकार होता, डिझाईन होती ती तयार करून झालेली आहे. यावर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस आणि नॉट लावू शकता. लेस अटॅच करताना कधीही पिवळ्या कलरच्या दोऱ्याचा वापर करायचा, जेणेकरून लेसवर मारलेली जी टीप असेल ती दिसून येणार नाही. वेगळ्या रंगाची असेल तर पिवळा दोरा असल्यामुळे ती व्यवस्थितपणे फिनिशिंगमध्ये दिसेल. तर या पद्धतीने आपण इथं लेस जोडून झालेली आहे. ब्लाऊज अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो आकार आहे तो दिसत आहे. तुम्ही पैठणी काठपदर साडीसाठी हा ब्लाऊज जर स्टिच करणार असाल तर नक्कीच ट्राय करा. खूप सुंदर दिसतो हा गळा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.